नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 1 जानेवारी 2026 आणि आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभराटीत जावो हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर पहा, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे नवीन आशा, एक नवीन उमेद. या दिवशी आपण देवाला जात असतो, देवांचे नामस्मरण करत असतो, नवीन कपडे घालत असतो, चांगल्या गोष्टींचे संकल्प करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या नवीन वर्षामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरात सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो, कारण दिवा लावणे हे खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी आपण घरात या ठिकाणी दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुख समृद्धी येते. या उपायामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा ही प्राप्त होते, तसेच घरात भरभराट देखील होत असते. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा हा अंधार दूर करतो आणि जीवनात सुख शांती आणत असतो. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हा दिवा जर लावला तर आपल्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. हा दिवा लावल्याने या दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात काही ठिकाणी दिवा लावल्यास सर्व आर्थिक अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. वर्षभर शुभफळ प्राप्त होईल. पुढील 7 पिढ्या धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडणार नाही. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. या दिवशी जर संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी जर दिवा लावला तर वर्षभर तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात अंधार जो आहे ना तो येणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील. तर हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत ही जी वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील एवढं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे तर ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता तोच दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. तर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला लाल पिवळी वात जी आहे तर ती लावायची आहे. तुमच्याकडे जर तो मौली धागा असेल किंवा कलव्याचा धागा असेल ना तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. जर तुमच्याकडे मौनी धागा नसेल तर दुहेरी कापसाची वात करा. त्याला थोडंसं हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करा. ती वात त्या दिव्यामध्ये लावायची. शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं. तूप नसेल तर तेल देखील तुम्ही घालू शकता. यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं केसर जे आहे ना ते टाकायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये देवांसमोर लावायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला देवांचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये तुमची भरभरून प्रगती होऊ दे,
कोणत्याही संकट अडचणी येऊ देऊ नको अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना देवांना करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार केसर टाकून जर दिवा आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात लावला तर वर्षभर आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. म्हणून हा एक दिवा तुम्हाला नक्की आज संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुळशीच्या रोपाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तसेच असे मानले जाते की हा दिवा जर आपण लावला तर घरात धनसंपत्ती जी आहे तर ती येते. धनसंपत्ती संबंधित काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. कुटुंबाचे आरोग्य हे देखील उत्तम राहते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. म्हणून तुम्हाला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला तुमच्या घराबाहेर सुद्धा दिवा लावायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा खूप जास्त वाढत असतो. असं केल्याने देवी लक्ष्मीचे घरात आगमन देखील होते. आर्थिक स्थिरता जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये टिकून राहते. म्हणजे प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच दिवा लावताना जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची डावी आणि उजवी साईड असणार आहे, तर त्या दोन ठिकाणी तुम्हाला 2 दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत. आणि दिवे लावताना तिथली जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्या. चप्पल बूट पडलेलं आहे आणि तिथेच हे दिवे तुम्ही लावले आहे तर याचा तुम्हाला कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही. म्हणून चप्पल व्यवस्थित साईडला ठेवा, तिथे व्यवस्थित झाडून पुसून काढा आणि तिथे हे 2 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. यामुळे नक्कीच तुम्हाला वर्ष जे आहे ना ते चांगलं जाईल. वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल. हे दिवे देखील तुम्ही तुपाचे किंवा तेलाचे लावू शकता. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कारण स्वयंपाकघर हे अग्नितत्व मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्न, समृद्धी आणि कौटुंबिक सुख वाढत असते. वास्तुशास्त्रानुसार यामुळे खर्चावर नियंत्रण देखील राहते आणि घरात बरकत येते. परंतु हा दिवा लावताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. गॅसजवळ तुम्ही हा दिवा ठेवू नका. गॅसपासून थोड्याशा लांब अंतरावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आज दक्षिण पूर्व दिशेला दिवा लावण्याचा सुद्धा खूप जास्त फायदा आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पूर्व दिशा ही अग्नितत्वाच्या संबंधित आहे. या दिशेला दिवा लावल्याने वास्तुदोष हा कमी होतो. करिअर, व्यवसायामध्ये येणाऱ्या सर्व अडथळे हे दूर होतात. आर्थिक अडचणी असलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप विशेष मानला जातो. त्यामुळे तुमची जी काही पूर्व दक्षिण दिशा आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे ना तो नक्की लावायचा आहे. तसेच हा दिवा लावल्याने सर्व देवी देवतांची विशेष कृपा देखील प्राप्त होते. ग्रहदोष देखील शांत होतात. त्यामुळे तुम्ही असे हे दिवे जे आहे ना ते आपल्या घरामध्ये आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून लावायचे आहेत. तसेच आज तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळी फुलं, तुळशीपत्र हे देखील अर्पण करायचे आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र इतका प्रभावी आहे. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असेल तेव्हा तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा. संकट जे आहे ना ते आपोआप दूर होते. त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळतो. हा मंत्र इतका प्रभावी आहे. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या वारापासून होत आहे. गुरुवार आहे, अतिशय चांगला दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे. तसेच आज जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दिवा जो आहे ना तो लावू शकता. हा दिवा तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जाऊन लावला तरीही चालेल. असं केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो. कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती ही देखील मजबूत होते. तसेच आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि ती येणाऱ्या सर्व संकटांना दूर ठेवते.
त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर आज जवळ एखादं जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दिवा लावा. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला मी दिवे सांगितले तर त्या ठिकाणी दिवे तुम्हाला आज लावायचेच आहे. बघा, आपण इतर दिवशी अनेक दिवे लावतो, परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असे दिवे लावले तर याचं मिळणारं फळ हे आपल्याला पूर्ण वर्षभर मिळत असतं. याचा परिणाम हा वर्षभर आपल्याला मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला हे उपाय जे आहे ना ते नक्की करायचे आहेत, कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप परिणाम करत असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.